नमस्कार. माझं नाव अरुण परांजपे. आजच्या अरुणोदय या चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या दोन्ही कविता व्हॉट्सअपवर आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे कवी कोण आहेत याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने ह्या कविता लिहिलेल्या आहेत त्यांना वंदन करून या कविता मी आता आपल्यासमोर सादर करणार आहे. या कवितेमध्ये आयुष्य कसं जगावं यावर त्यांनी भाष्य केल्याचं आढळतं. म्हणूनच या कवितेचं शीर्षक आहे आयुष्यावर बोलू काही. या 2 कविता ऐकून जर आपल्याला आवडल्या आणि चांगल्या वाटल्या तर आपण आपल्या योग्य परिवाराला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वांना फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार. या एपिसोडमधली पहिली कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. अगोदरच सांगितल्याप्रमाणे या कवितेचे कवी कोण आहेत याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने ही कविता लिहिलेली आहे त्याला वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य म्हणजे खेळ नव्हे. या कवितेचं शीर्षक आहे आयुष्य म्हणजे खेळ नव्हे. आता ह्या कवितेला मी सुरुवात करीत आहे. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य म्हणजे एक कोडं आहे, सोडवाल तेवढं थोडं आहे. म्हणूनच आयुष्यात माणसं जोडावी, एकमेकांची सुखदुःख जाणावी. म्हणूनच आयुष्यात माणसं जोडावी, एकमेकांची सुखदुःख जाणावी. तसं बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. चालायला गेलं तर निखारेही फुले होतात. तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक वाटतात. तोंड देता आलं तर संकटही क्षुल्लक वाटतात. बघायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं. पचवायला गेलं तर दुःखही हलकं असतं. आणि हसायला गेलं तर रडणंही हसरं होतं. आणि हसायला गेलं तर रडणंही हसरं होतं. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पानं हातात आली तर आनंदच असतो. पण हातात आलेल्या पानातून चांगला डाव खेळणं यावरच आपलं यश अवलंबून असतं. त्यामुळे हातात आलेल्या पानातून चांगला डाव खेळणं यावरच आपलं यश अवलंबून असतं. अश्रू डोळ्यात नसते तर डोळे एवढे सुरेख झाले असते का? दुःख नसती तर सुखाची किंमत कळली असती का? मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर परमेश्वराची आराधना कोणी केली असती का? मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर परमेश्वराची आराधना कोणी केली असती का? आयुष्य म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे. ती किती ठिपक्यांची असावी हे नियतीच्या हातात असतं. पण त्या रांगोळीच्या ठिपक्यांमध्ये कुठचे रंग भरून ती कशी खुलवायची हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं. त्यामुळे ती रांगोळी चांगली खुलवण्याकरता स्वतः आनंदी राहून इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे यातच सर्वांचं हित आहे. धन्यवाद. ही पहिली कविता इथेच संपते. नमस्कार. या एपिसोडमधली दुसरी कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे.
ही कविता व्हॉट्सअपवर आलेली आहे, त्याच्यामुळे ही कोणी लिहिली याची मला कल्पना नाही. पण ज्या कोणी कवीने ही कविता लिहिलेली आहे त्याला वंदन करून ही कविता मी आता आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे कसं जगावं. आता ह्या कवितेला मी सुरुवात करीत आहे. साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर भरपूर चिडावं, पण झालं गेलं वेळीच विसरून जावं, पण झालं गेलं वेळीच विसरून जावं. रस्त्यावरून जाताना वळणावर सावकाश वळावं, मोकळ्या रस्त्यावर सुसाट धावावं, हितचिंतकांना नेहमीच आठवावं, मदतगारांना कायम स्मरणात ठेवावं, मदतगारांना कायम स्मरणात ठेवावं. खोट्या देखाव्यांना नेहमीच टाळावं, आयुष्यातील ध्येयसिद्धीकरता सातत्याने प्रयत्न करावेत. परंतु या सुंदर जगात जन्म दिल्याबद्दल परमेश्वराचे जरूर आभार मानावेत. परंतु या सुंदर जगात जन्म दिल्याबद्दल परमेश्वराचे जरूर आभार मानावेत. आयुष्य जेवढं असेल त्यात भरपूर प्रेम मिळावं. स्वतः प्रेम वाटताना ओंजळी कमी पडावी. मैत्रीमध्ये स्वार्थाचा लवलेश नसावा. आयुष्य असं जगावं की मृत्यूने म्हणावं जग अजून, मी नंतर येईन. आयुष्य असं जगावं की मृत्यूने म्हणावं जग अजून, मी नंतर येईन. ही दुसरी कविता ही इथेच संपते. या दोन्ही कविता जर आपल्याला आवडल्या, चांगल्या वाटल्या तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करा. धन्यवाद.